सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. आमच्या वस्तीवर दत्त मंदिर आहे, तिथला हा दत्त जयंतीचा सोहळा. मुलींनी केवढ्या सुंदर रांगोळ्या काढल्यात. 7 दिवस सप्ताह असतो आणि आज दत्त जयंतीचा शेवट दिवस. तर चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्याकडचा दत्त जयंतीचा सोहळा कसा असतो ते. तर व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सगळ्यांनी खूप अशी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सगळेजण आलेले आहेत, टाळकरी विणावाले आहेत आणि जे आमचे महाराज आलेले आहेत आज कीर्तन सांगायला काल्याचं, त्यांची सगळी तयारी चालू झालेली आहे. आणि मुलं इतकी सुंदर पखवाज वाजवत आहेत, खूप छान वाजवत आहेत आणि पाळणा पण असा मस्त सजवला आहे. तर रांगोळी एक दाखवते, किती सुंदर रांगोळी काढली आहे बघा. तर रांगोळीसाठी नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की रांगोळी कशी काढलेली आहे. भरपूर अशा आमच्याकडे आता बायका जमा होतात, कारण प्रसाद बनवायचा असतो. मग चपात्या काय करतो आम्ही, सगळ्या बायका मिळून चपात्या बनवतो. पीठ मळायचं काम चालू केलं आहे, कारण काय होतं, आधी पीठ मिळून असं घमेल्यामध्ये ठेवलं की पीठ भिजतं. मग बायकानंतर खूप अशा गोळा होतात आणि चपात्या बनवतात. सगळीकडे पटांगणामध्ये बसून चुली मांडायच्या, भरपूर वस्तीवरच्या बायका येतात आणि चपात्या बनवू लागतात. आचारी काकांचं काय चालू आहे ते बघूया. तर आचारी काका भाजी भात बनवून जातात आणि मग आम्ही सगळ्या मिळून लेडीज चपात्या बनवतो. गणेशने मिक्सरवर शेंगदाण्याचं कूट, खोबरं, आलं, लसूण हे सगळं वाटून दिलेले आहे. खूप मदत केलेली आहे. क्लासला सुट्टी घेतल्यासारखं गणेशची मदत झाली आहे. भाताला फोडणी घातली आहे. तेलामध्ये खडे मसाले, कोथिंबीर, मीठ, जिरं वगैरे घालून असा म्हणजे एक पुलाव टाईप भात बनवणार आहेत ते. आणि भाजीची तयारी इकडे केलेली आहे. बटाटा चिरून ठेवला आहे, फ्लावर नीट करून ठेवलेला आहे. स्वच्छ पाण्यामध्ये ते सगळं ठेवलं आहे. नंतर त्यांना धुवून त्यांना अशी मदत केली म्हणजे पटपट होतं. कारण कसं आहे, आता थोडंसं कार्यक्रम जास्त आहेत, लग्न वगैरे आहेत, तिकडे त्यांना कसं असतं जावं लागतं, त्याच्यामुळे थोडीशी मदत करावीच लागते हाताखाली. तर आता हे काय करतील, सगळं पाण्यामधनं काढून त्यांना देतील, म्हणजे भाजीला आता ते भात झाला की भाजीला फोडणी घालतील. तर बघा, हे भरपूर सारा सकाळीच येऊन त्यांनी बटाटा चिरून ठेवला आहे, फ्लावर नीट केलेला आहे. इकडे तांदूळ आहे, कढीपत्ता ठेवला आहे बादलीमध्ये. तांदूळ पण त्यांना आता धुवून द्यायचे, कारण पाण्याला उकळी आली. आणि आमच्या गणेशनी केलेली सगळी मिक्सरवरची वाटणं. गणेशसाठी कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा की गणेशनी कशी मदत केली आहे ती. खूप मदत करतो येऊन वाढण्यासाठी, सगळीच मुलं करतात. आणि इकडे भरपूर सारी कोथिंबीर अशी हे करून ठेवलेली आहे, चिरून ठेवली आहेत. आता बायका पण भरपूर आल्यात आणि चपात्याला लागलेल्या आहेत. कोणी पीठ मळते, कोणी चपात्या करते, कोणी काय निवडून द्यायचं का, अशी सगळी भरपूर कामं चालू आहेत. आणि अशा ह्या आमच्या गावाकडच्या मस्त सगळ्या आजीबाईंना ना वाटतं की मी त्यांचे फोटो काढते. खूप छान अशा बघतात, पण त्यांना फोटो पण काढत असते मी यांचे. त्यांना खूप आवडतं, चला म्हणजे यांचे फोटो पण घ्यायचे. सगळ्याजणी बघा किती लगबगीने डोक्यावर पदर घेऊन बसलेले आहेत. आणि मग इकडचं तर महिला मंडळ बघा किती आलेले आहेत. खूप अशा बायका गोळा होतात आणि पटापट चपात्याला सुरुवात करतात, कारण चपात्या करत करत छान अशा कीर्तन ऐकत असतात. तो एक जोश वेगळा असतो. तिकडे कीर्तन चालू असतं, ते ऐकत ऐकत चपात्या. खूप छान. ह्या कीर्तनामध्ये जो दत्त महाराजांचा 4था अध्याय आहे, त्यांच्या ह्याचा जन्माचा जो अध्याय आहे तो ते महाराज सांगत आहेत. सगळेजण खूप छान असं ऐकत आहेत. आणि चला, आता आपल्या आचार्य काकांचं काय काय तयारी झाली, कुठपर्यंत आले ते बघूया. तर त्यांची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आणि भाजी छान अशी ते आता हे करायला ठेवणार आहेत आरावरती उकळायला. फ्लावर बटाटा मिक्स रस्सा भाजी बनवली आहे. घेवड्याची सुकी भाजी बनवणार आहेत. आणि इकडे काय आहे, भात झालेला आहे तयार. घेवडा काय झालं, रानातनं आणून निवडायचा होता. घेवड्याचं म्हणजे नियोजन, म्हणजे दरवर्षी आम्ही करतो घेवड्याची भाजी. 7 दिवस पण कोण ना कोण प्रसादामध्ये घेवड्याची भाजी बनवतं. पण आता कसं झालेलं आहे, घेवड्याची भाजी आम्हालाच बनवावी लागणार आहे, कारण त्यांना जायचं आहे अर्जंट दुसरीकडे स्वयंपाक करायला. तर आता रानातला घेवडा जाऊन आमच्या सासूबाई घेऊन येतील आणि पटपट निवडून होईल. एक 10-1 किलो घेवडा निवडायला एक 4-5 जणी जरी असल्या तर पटपट घेवडा निवडून होईल. काही जणी चपात्या आतमध्ये नेऊन पसरून ठेवतायत. तर हे बघा, इकडे जाऊन रानातला ताजा छान महाराजांच्या आवडीचा घेवडा आणलेला आहे आणि निवडायला सुरुवात केलेली आहे. आता निवडायला काय पटपट, एवढ्या सगळ्या बायका म्हणल्यावर किती वेळ लागेल सांगा. मग पटकन निवडायचं आणि भाजी फोडणीला घालायची. भाजी काय घेवड्याची लगेच आरावरती शिजून निघते. आणि ह्या दाखवतात आमच्या इकडच्या आजीबाई की बघ घेवडा किती सुंदर आहे आपला रानातला, छान असा घेवडा सगळ्यांना दाखव. आणि सुंदर आता चालू होणार आहे मस्त असं कीर्तन.
पकवाज वाजवलेला खूप छान तो आवडलेला आहे. आणि इकडे सगळ्या चपात्या अशा पसरून आणून ठेवल्यात, कारण काय होतात एकत्र एकावर एक ठेवल्या की ओल्या होतात. छान अशा कपड्यावर ह्या चपात्या हंतरलेल्या आहेत. छान असं कीर्तन झालं, सगळ्यांनी खूप छान असं कीर्तन ऐकलं, आरती झाली, फुलं पडली. आणि आता बायका काय करतील, हे करतील, पाळणा म्हणतील. पाळणा पण खूप छान असतो, पण मला काय होतं, इकडे सगळी गडबड होती चपात्या वगैरे मोडून ठेवायची, कारण सगळ्यांची घाई असते. हे होतं दुपारचं कसं आहे, आमच्याकडे 1 वाजता लाईट आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना जेवून शेतातली कामं करायला जायचे, दारं धरायची आहेत. त्यामुळं सगळ्यांनीच इथे येऊन जमत नाही. मग थोडंसं मी व्हिडिओसाठी इकडे आले आणि जे ह्यांचा पाळणा म्हणायचं जे चालू आहे तो व्हिडिओ घेतलेला आहे. आता जायचं आहे मला चपात्या मोडायला तिकडे, पण तुम्हाला गेल्यानंतर मी नक्की दाखवेल. तर खूप अशा सुंदर बायका पाळणा म्हणत होत्या, पण जरा जास्त आवाज असल्यामुळे मी त्यांचा पाळण्याचा काय हे म्हणजे आवाज मी तो बंद केलेला आहे, कारण खूप असा आवाज सगळ्यांचा येतोय, कारण सगळेच असे जमलेले होते. आता पाळणा म्हणून झाला की मग आमच्याकडे काय असतं, सगळ्याजणी अशा थोडा थोडा सुकोडा बनवून आणतात, तो एकत्र करायचा आणि सगळ्याला वाटायचा. सुकोडा जो काय प्रसाद सगळ्यांनी आणलेला आहे तोही प्रसाद सगळ्यांना वाटायचा. अशी असते आमच्या गावाकडची दत्त जयंती आम्ही साजरी करतो. महाराजांचं नाव ठेवून झालेलं आहे. आणि चला आता जाऊयात, आपण चपात्या मोडतात तिकडे. तर ह्या आमच्या जे जाऊबाई आहेत त्या इकडे येऊन चपात्या मोडायला सुरुवात झालेली होती, कारण भरपूर साऱ्या चपात्या मोडायला लागतात. मुलं पटपट पटपट नेऊन सगळ्याला बाहेर नेऊन वाढत असतात. तर इकडे बघा, हे आपण मावशी बराच वेळ झालं खूप अशी कामं करतायत, मदत करतायत. सगळ्यांची मदतीशिवाय कामं होत नाहीत. सगळ्यांनी मिळून केलं की खूप जी कामं अवघड असतात ती सोपी होतात. आता बाहेर तुम्हाला दाखवते, सगळीकडे प्रसाद वाटायचं चालू आहे. आणि प्रसाद घेऊन झाल्यानंतर हे सगळेजण असे छान जेवायला बसतील. तर आता इकडे सगळ्यांना वाढायचं काम चालू झालेलं आहे आणि पंक्ती बसलेल्या आहेत. तर असा होता आमच्याकडचा दत्त जयंतीचा सोहळा. एक छोटासा पण खूप छान असा जे दत्त जयंतीचा सोहळा साजरी करतात. तर प्रसादामध्ये जे काय झालं ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा की ताई तुमच्या गावाकडचा खूप छान असा सोहळा असतो. मी जे काय आहे ते थोडंसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रसादामधली घेवड्याची भाजी मागाशी तुम्हाला मी दाखवली नव्हती, तरी सुंदर अशी घेवड्याची भाजी बनवली होती. मग कसा वाटला प्रसाद नक्की सांगा, आणि सगळ्यांनी आमच्याकडे आवर्जून प्रसाद घ्यायला या.